नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील पहिली आणि सर्वात ऊर्जावान राशी मेष राशीबद्दल, जिला इंग्रजीत एरीज असे म्हणतात. मेष म्हणजे सुरुवात, आग, जोश, नेतृत्व आणि मी आधी अशी वृत्ती. पण जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असतेच. आज आपण पाहणार आहोत 1. मेष राशीचे मुख्य गुण, 2. त्यांचे दोष आणि 3. हे दोन्ही त्यांच्या आयुष्यात कसे परिणाम करतात, अगदी सोप्या उदाहरणांसह. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. मेष राशीचे प्रमुख गुण. 1. धाडस, भीतीवर विजय मिळवणारी वृत्ती. मेष राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे धाडस. ही माणसं धोका पत्करायला घाबरत नाहीत. उदाहरण, समजा ऑफिसमध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट आहे जो सगळ्यांना अवघड वाटतो. सगळे म्हणतात कोणीतरी घेईल, पण मेष व्यक्ती पुढे येते आणि म्हणते मी करतो, कारण त्यांना आव्हान आवडतं. ते संकटात घाबरत नाहीत, ते उभे राहतात. 2. नेतृत्व गुण, नैसर्गिक लीडर. मेष राशी ही राशीचक्रातील पहिली रास आहे, म्हणून त्यांच्यात नैसर्गिक नेतृत्व असतं. उदाहरण, मित्रमंडळींमध्ये ट्रिप प्लॅन करायची असेल, कोण ठरवतं कुठे जायचं? बहुतेक वेळा मेष राशीचा व्यक्ती. तो पुढाकार घेतो, निर्णय घेतो, दिशा देतो. 3. प्रामाणिकपणा, मनातलं थेट बोलणं. मेष राशीची माणसं खूप सरळ आणि स्पष्ट वक्ती असतात. त्यांच्या मनात काही आणि तोंडावर काही असं नसतं. उदाहरण, तुम्ही नवीन ड्रेस घातला आणि विचारलं कसा दिसतोय? मेष व्यक्तीला आवडला नाही तर ते स्पष्ट सांगतील, मला वाटतं दुसरा रंग जास्त चांगला दिसेल. त्यांना खोटं बोलणं जमत नाही. 4. उत्साह आणि ऊर्जा. मेष व्यक्ती नेहमी ऊर्जेने भरलेली असते. त्यांना शांत बसणं अवघड वाटतं. उदाहरण, सुट्टीच्या दिवशी सगळे झोप काढत असतात, पण मेष व्यक्ती म्हणते चल ना काहीतरी नवीन करूया. त्यांच्यात कायम कृतीची उर्मी असते. मेष राशीचे दोष. आता पाहूया त्या गुणांची दुसरी बाजू. 1. धाडसी पण उतावळेपणा. धाडस हा गुण आहे, पण कधीकधी तो उतावळेपणात बदलतो. मेष राशी निर्णय पटकन घेतात, पण विचार न करता घेतलेला निर्णय चुकू शकतो. उदाहरण, एखादी वस्तू ऑनलाईन पाहिली आणि लगेच ऑर्डर केली. नंतर लक्षात आलं किंमत जास्त होती किंवा गरज नव्हती. हेच मेष राशीचं उतावळेपण आहे. 2. प्रामाणिक पण रागीट स्वभाव. ते मनातलं स्पष्ट बोलतात, पण कधीकधी शब्द कठोर होतात. उदाहरण, कोणीतरी कामात चूक केली, मेष राशीची व्यक्ती लगेच रागावते. हे कसं केलंस? इतकं सोपं होतं. त्यांचा राग पटकन येतो, पण महत्त्वाचं म्हणजे तो पटकन जातोही. ते मनात राग धरून ठेवत नाहीत. 3. संयमाचा अभाव. मेष राशीला वाट पाहणं आवडत नाही. उदाहरण, रांगेत उभं राहणं, ट्रॅफिकमध्ये अडकणं, उशीर करणारे लोक, हे सगळं त्यांना चिडवतं. 4. मी वृत्ती. मेष व्यक्ती कधीकधी खूप स्वतंत्र असते. त्यांना स्वतःवर विश्वास असतो, पण कधीकधी ही आत्मविश्वासाची भावना मीच बरोबर या अहंकारात बदलू शकते. गुण आणि दोष दोन्ही कसे संतुलित करावे? मेष राशीने जर हे लक्षात ठेवलं की निर्णय घेण्याआधी 10 सेकंद थांबायचं, राग आल्यावर लगेच उत्तर न देता शांत व्हायचं, इतरांचं मत ऐकायचं, तर त्यांच्यासारखा यशस्वी कोणी नाही. कारण त्यांच्यात नेतृत्व आहे, ऊर्जा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे जाण्याची हिंमत आहे. नातेसंबंधात मेष राशी. मेष व्यक्ती प्रेमातही तितकीच प्रामाणिक असते. त्या खूप निष्ठावान असतात, पण त्यांना दुर्लक्ष सहन होत नाही. उदाहरण, तुम्ही त्यांचा मेसेज पाहूनही उत्तर दिलं नाही तर ते लगेच विचारतील, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्यांना स्पष्टता हवी असते. करिअरमध्ये मेष राशी. जिथे धाडस, निर्णयक्षमता आणि स्पर्धा आहे तिथे मेष राशी चमकते. उदाहरण, व्यवसाय, पोलीस किंवा सेना, क्रीडा, व्यवस्थापन. त्यांना आदेश पाळण्यापेक्षा आदेश देणं जास्त आवडतं. मेष राशी म्हणजे जळणारी मशाल आहे. ती प्रकाश देते, पण हात जळू नये याची काळजी घ्यावी लागते. धाडसी पण संयम हवा. प्रामाणिक पण शब्दांवर नियंत्रण हवं. नेतृत्व पण अहंकार नाही. जर मेष राशीने स्वतःला थोडं संतुलित ठेवलं तर यश, प्रसिद्धी आणि सन्मान त्यांच्या पावलांशी येतात.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन राशीच्या रोचक विश्लेषणासह. धन्यवाद.